न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम। मित्रांनो, नुकताच जितेंद्र आव्हाड यांचा प्रभू श्रीरामांवर वक्तव्य केलेला व्हिडिओ पाहिला। मित्रांनो, जितेंद्र आव्हाड हे 60 वर्षीय राजनेते आहे की इतिहासकार आहे, ही फॅकल्टी जितेंद्र आव्हाड यांनी कुठेतरी निर्धारित करून त्यांच्या भविष्यामध्ये वाटचाल त्यांच्या करिअरच्या हिशोबाने त्यांनी करावी। प्रभू श्रीराम यांचा सर्वप्रथम उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायण मधून कळतो आणि माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिकी रामायण मध्ये कुठेही प्रभू श्रीराम मांसाहारी आहे असं लिहिलेलं दिसत नाही। तर तर्काआधारे यांनी तर्क मांडला की 14 वर्ष वनवासात राहून एखादा माणूस शाकाहारी कसा असू शकतो। तर मित्रांनो, ह्या 60 वर्षीय ज्येष्ठांना माहित नसेल की अख्खं आयुष्य हत्ती हा जंगलात काढून शाकाहारी असतो आणि बलवान सुद्धा असतो। अख्खं आयुष्य जंगलात काढून माकड हा शाकाहारी असतो। कित्येक प्राणी जंगलामध्ये राहून शाकाहारी असतात। तर प्रभू श्रीराम जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, यांनी 14 वर्ष जो वनवास काढला, त्या 14 वर्षामध्ये प्रभू श्रीराम शाकाहारी नसू शकतात का? जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विचार करून उल्लेख करावा। तर जितेंद्र आव्हाड वारंवार असं का करतात? तर मित्रांनो, जितेंद्र आव्हाड ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, तो मतदारसंघ आहे मुंब्र्याचा। तर पाहायला गेलं तर मुंब्र्यामध्ये बहुतांश लोक हे मुसलमान आहेत, काही ख्रिस्ती आहेत आणि हिंदू मुंब्र्यामध्ये अल्पसंख्यक आहेत। तर कुठेतरी मताच्या लोभामध्ये ह्या लोकांचं अपीजमेंट करण्यामागे, मुसलमानांचं लांगुल चालन करण्यामागे जितेंद्र आव्हाड कुठेतरी हिंदू द्रोहासारखं कुठेतरी वारंवार वक्तव्य करत असतात। तर माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारा, तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारा, तुम्हाला ज्या वैचारिक पातळीवर तुम्हाला बसायचं आहे ती वैचारिक पातळी तुम्ही निवडा, आमची काही हरकत नाही। हा हिंदू समाज, हा भारतीय समाज भविष्यामध्ये न्याय केला बगैर राहणार नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या। इतिहासामध्ये आपल्याला जयचंद माहिती आहेत, स्वतंत्र काळामध्ये आम्हाला जोगेंद्रनाथ मंडळ माहिती आहेत आणि आजच्या आधुनिक काळामध्ये अख्खं भारत जितेंद्र आव्हाड नावाचा प्राणी सुद्धा पाहतोय। धन्यवाद। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।